नमस्कार मित्रांनो. अ, आजच्या सेशनमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण आर-टी-ओ ए-एम-व्ही-आय मेन्स एक्झामचा जो सिलेबस आहे तो आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. स्ट्रॅटेजी लेक्चर आहे. ज्याच्यात आपण सिलेबसचे कॉम्पोनंट्समध्ये काय-काय आहे आणि ते कसं प्रिपेअर करायचं आहे आणि त्यासाठी कुठले बुक्स वापरायचे आहेत, काय प्रिपेअर काय करायचं आहे आणि काय नाही करायचं याच्यावरती आपण सेशन घेणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्झामची स्ट्रॅटेजी आहे, एक्झाम प्रिपरेशनमध्ये काय चुका होतात किंवा काय प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजे, याविषयी आपण डिटेल डिस्कशन आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तुम्हाला माहिती असेल आर-टी-ओ एम-व्ही-आय मेन्स जे आहे त्याची आपण आधी एक्झाम ओव्हरव्ह्यू एकदा बघूयात. नंतर मग मी मार्किंग स्कीम सांगेल. सिलेबस डिस्कशन सिलेबस टॉपिक वाईज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यात कुठले बुक्स वापरायचे आहेत ते डिस्कस करूया. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आणि की गाईडलाईन्स आमच्या साईडने जे आपल्याला देता येतील त्याच्याविषयी डिस्कस करूया. ठीक आहे. सो ॲज वी नो दॅट आपल्याला 2 स्टेजेसमध्ये ही आर-टी-ओ एम-व्ही-आयची एक्झाम द्यायची असते. त्यातली पहिली स्टेज जी आहे ती प्रिलिम एक्झाम असते जी 100 मार्क्सची असते. त्याच्यावरती आपलं एक स्ट्रॅटेजी लेक्चर ऑलरेडी चॅनलवरती आलेलं आहे. जर तुम्ही नसेल बघितलं तर टाके सरांनी खूप छान लेक्चर घेतलंय. त्याच्यात तुम्हाला आर-टी-ओ एम-व्ही-आय प्रिलिम्सचं जे प्रिपरेशन आहे त्याची स्ट्रॅटेजी, त्याची बुक लिस्ट आणि त्याच्याविषयीच्या डिटेल्स, 100 मार्क्सची एक्झाम आपण कशी क्रॅक करणार याविषयी पूर्ण गाईडन्स टाके सरांनी दिलेला आहे. खूप छान व्हिडिओ आहे. आपण नक्कीच बघू शकता जर बघितलेला नसेल तर. आणि आजच्या सेशनमध्ये आपण मेन्स एक्झाम जी आहे तिचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ठरवणार आहोत. ज्याच्यात 300 मार्क्सची एक्झाम आहे आपल्याला माहिती आहे. 150 क्वेश्चन्स असतील. प्रत्येक क्वेश्चनला जे आहेत 2 मार्क्स आहेत आणि अशा आपल्याला 300 मार्क्सची एक्झाम मेन्समध्ये द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला 1.5 तास मिळणार आहे. जर 1.5 तासात आपल्याला 150 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर? म्हणजे 60 आणि 30 म्हणजे 90 मिनिटात आपल्याला 150 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. हे सगळे क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह टाइप असतील. ज्याच्यात 4 ऑप्शन आपल्याला दिलेले असतील. त्याच्यापैकी एक कुठलातरी एक करेक्ट असणार आहे. सिंगल करेक्ट ऑप्शन टाइप ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विल बी देअर. ओके. याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्या डिटेल्स आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. मीडियम इंग्लिश असणार आहे. लेव्हल ही मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलच्या सिलेबसवरती डिपेंड असल्यामुळे ही यू-जीच्या अंडर ग्रॅज्युएट लेव्हल म्हणजे इंजिनिअरिंगच्या आधीच्या लेव्हलपर्यंत आहे. जे ॲक्चुअली याच्यात कसं आहे की डिप्लोमाची मुलं सुद्धा ही एक्झाम देऊ शकतात. त्याच्यामुळे डिफिकल्टी लेव्हल ही इंजिनिअरिंग एवढी नसणार आहे. बट बऱ्यापैकी काही क्वेश्चन्स येतात जे ट्रिकी असतात. त्याच्यामुळे आपल्याला थोडं नॉलेज म्हणजे आपला अभ्यास थोडा करायलाच लागतो. बरोबर? सो लेट अस सी की याचं मार्किंग कसं असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे त्याच्यात 4-5 पॉइंट इम्पॉर्टंट आहेत समजून घ्यायला. प्रत्येक तुमचा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला आणि तो जर चुकला तर त्याच्यात आपल्याला 25% मार्क्स कमी होणार आहेत. म्हणजे 1/4 मार्क्स तुमचे कमी होतील. बरोबर? हे तर आपल्याला कळतंय. दुसरा पॉइंट काय म्हणतोय की बाबा तुम्ही एकाच क्वेश्चनला 2 ऑप्शन जर टिक केले तर ते सुद्धा रॉंगच कन्सिडर होणार आहे. त्याच्यात तेव्हा सुद्धा तुमचे 25% मार्क्स कमी होतील. बरोबर? ही दुसरी सिनारिओ झाली ज्याच्यात तुमचे मार्क्स कमी होऊ शकतात. तिसरा सिनारिओ काय आहे की जो तुम्हाला बबल फिल करायचा असतो. फॉर एक्झाम्पल ऑप्शन नंबर 2 तुम्हाला फिल करायचा आहे. तर हा ऑप्शन नंबर 2 चा जो बबल तुम्हाला फिल करायचा आहे, हा जर तुम्ही इन्कम्प्लीट फिल केला आणि असा सोडून दिला, हा सुद्धा इनकरेक्टच कन्सिडर होणार आहे आणि याचे सुद्धा तुमचे 25% मार्क्स कमी होणार आहेत. बरोबर? म्हणून बबल फिल करताना आपल्याला घाई नाही करायची आहे. याचे OMR शीट्सवरती प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. ठीक आहे? फायनल टोटल जे असणार आहे ते डेसिमल फॉर्ममध्ये असणार आहे. समजा तुमचं मार्क्स जर पॉइंटमध्ये आले तर त्या पॉइंटच्या मार्क्सनुसारच मेरिट लागणार असल्यामुळे ते तुमचे राउंड ऑफ होणार नाहीये. ओके. आता मार्क्स केव्हा कमी नाही होणार जेव्हा तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट नाही करणार. तर मग आपल्याला डिसाईड करायचं आहे की कुठला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे आणि कुठला नाही करायचा आहे. किती रिस्क घ्यायची, किती नाही घ्यायची हे आपल्याला बाय द टाईम आपण जसं प्रिपरेशन करूया तेव्हा आमच्या साईडने सुद्धा गाईडलाईन्स असतीलच. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट निगेटिव्ह मार्किंग. आता आपण बघूया सिलेबस जो आहे आर-टी-ओ एम-व्ही-आय मेन्सचा जो आता नवीन सिलेबस आहे त्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी थोडा चेंज केलेला आहे. ज्यात इथे दिसतंय आपल्याला की कोर मेकॅनिकलचे त्यांनी 6 मॉड्यूल्स ठेवलेले आहेत. बरोबर? आणि ऑटोमोबाईल वरती त्यांनी हे उरलेले 8 मॉड्यूल्स ऑटोमोबाईल वरती आहेत. दिसताना आपल्याला 8 मॉड्यूल ऑटोमोबाईलचे आणि 6 मॉड्यूल कोर मेकॅनिकलचे दिसतायत. आणि एक मॉड्यूल जे आहे ते त्यांनी आर-टी-ओ चे जे लॉज असतात, मोटर व्हेइकल ॲक्ट्स असतात, रोड सेफ्टी विषयीचे जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती एक मॉड्यूल दिलेलं आहे. आता याच्यात कसं आहे की प्रिपरेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलायचं झालं तर ॲक्चुअली हे 8 मॉड्यूल जे आहेत ते फक्त 2च आहेत. त्याच्यात म्हणजे मेजर 2च एरियाज आहेत. एक आहे तुमचं आयसी इंजिन आणि दुसरं आहे ऑटोमोबाईलचे जे बाकी सिस्टम जे असतात त्यांच्या संदर्भातला एक पार्ट. असं मिळून 2च मॉड्यूल आहेत. पण त्याला त्यांनी 8 मॉड्यूलमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. सो वेळेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रिपरेशन टाईम जो आपण कन्सिडर केला, ह्याच्यासाठी तुम्हाला खूप कमी वेळ लागणार आहे आणि याच्यासाठी बऱ्यापैकी वेळ जास्त लागणार आहे. कारण की हे दिसतायत इथे 6. आपण पुढच्या स्लाइड्सवरती मी याला डिटेल डिस्कस करतो. याच्यात नंबर ऑफ सब्जेक्ट्स खूप वाढतात कारण की मागचे क्वेश्चन पेपर जर बघितले आपण पी-वाय-क्यूज बघितल्या आणि सिलेबस जरी बघितला तरी सुद्धा
दिसताना 6 दिसतात, पण वेळ बऱ्यापैकी घेतायत. तर किती सब्जेक्ट्स आहेत, त्यांचा कुठला सिक्वेन्स असला पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. आता बघा जसं इथे सॉर्म दिलंय, नंतर मध्येच त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग दिलंय. ठीक आहे? आणि नंतर परत टॉर्म दिलंय. ॲक्चुअली काय आहे, की देअर आर 4 एरियाज. जसं डिझाइन हा एरिया एक आहे. सर डिझाइनचे हे 2 सब्जेक्ट आहेत. कुठले? सॉर्म आणि टॉर्म. बरोबर? नंतर येतोय तुमचा प्रोडक्शन ऑर मॅन्युफॅक्चरिंग ऑर प्रोडक्शन हा एरिया, ज्याच्यात तुमचे 2 सब्जेक्ट आहेत ॲक्चुअली. मटेरियल सायन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, जो त्यांनी इथे मध्ये टाकलाय. सो दुसरा जो आहे तो समजा प्रोडक्शन ऑर मॅन्युफॅक्चरिंग आपण त्याला म्हणूया. त्याच्यात 2 सब्जेक्ट्स आले, मटेरियल सायन्स अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. नंतर तिसरा जो एरिया आहे तो थर्मल इंजिनिअरिंगचा आहे. याच्यात दिसताना तुम्हाला इथे 2च दिसतायत. जसं हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशिनरीज अँड थर्मल इंजिनिअरिंग असे 2च मॉड्यूल केलेत. पण ॲक्चुअली थर्मल इंजिनिअरिंगमध्ये बऱ्यापैकी सब्जेक्ट्स आहेत. सो दॅट इज द थर्ड एरिया. ठीक आहे. नंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग इथे म्हणताना फक्त एक सब्जेक्ट आहे, पण त्याच्यात मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल पण आहे. हा चौथा आपण त्याला म्हणूया इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ऑर क्वालिटी. सो असे 4 एरियाज आहेत. ह्या 4 एरियाजमध्ये सब्जेक्ट्स आपल्याला डिव्हाईड करायला लागणार आहेत. असे 10 ते 12 सब्जेक्ट्स ते होतात आणि त्यांचा प्रिपरेशन सिक्वेन्स जो आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. सो आपण पुढच्या स्लाइड्समध्ये मी ते एक्सप्लेन करतो. तुम्हाला कसं सुरू करायचंय, कुठून सुरू करायचंय, कुठल्या याला क्लब करायचंय, कुठल्या सब्जेक्ट्सला क्लब करायचंय. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट, की याच्यात आपण सॉम आणि टॉमला क्लब केलंय. ठीक आहे. सॉमच्या सिलेबसमध्ये आपल्याला बेसिक स्ट्रेस स्ट्रेन माहिती असलं पाहिजे. प्रिन्सिपल स्ट्रेसेस पण आहे. याच्यावरती पण क्वेश्चन्स आहेत बऱ्यापैकी. इव्हन बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स डायग्राम यांच्यावरती, स्लोप अँड डिफ्लेक्शन यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आहेत. सो हे आपल्याला फॉर्ममध्ये कव्हर करायचं आहे. टॉर्शन पर्यंत आपण पोहोचतो. ठीक आहे. नंतर आता कायनेमॅटिक्स अँड डायनामिक्स ऑफ मशीन्स, फ्रिक्शन हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, टॉर्ममध्ये. आणि याच्यातला क्लच जो आहे, हा जर पार्ट इथे बघितला तर तुम्ही स्टार केलाय. याचा अर्थ काय, की क्लच जो आहे तो तुमचा ऑटोमोबाईलमध्ये सुद्धा आहे. पुढे तुम्ही जर सिलेबस बघितला तर क्लचेस तुम्हाला ऑटोमोबाईलमध्ये पण दिसतात. पण आपण जेव्हा प्रिपेअर करूया आपल्या कोर्समध्ये, तर आपण याला इथेच टॉर्ममध्येच प्रिपेअर करणार आहोत. जेणेकरून तो तिकडे ऑटोमोबाईलमध्ये रिपीट करण्याची गरज पडणार नाही. याच्या बुक्स विषयी म्हणाल तर आर के बन्सल हा सॉर्मसाठी एक व्यवस्थित बुक आहे. त्यात तुम्हाला एमसीक्यूज पण मिळून जातात बऱ्यापैकी. ठीक आहे. आणि एस एस रतन एक स्टँडर्ड बुक आहे टॉर्मसाठी. पण सोपं आहे, म्हणजे फार काही कठीण लँग्वेज नाहीये. सो तुम्ही हे सुद्धा वापरू शकता. ओके. जर पुढचा पार्ट बघितला, हे झालं डिझाइन संदर्भात. दुसरा एरिया मी म्हणलो, की मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हा प्रोडक्शनचा एरिया आहे. आता याच्यात सिलेबसमध्ये डिनोट करताना, म्हणजे नोट करताना त्यांनी फक्त मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस म्हटलेलं आहे. पण ॲक्चुअली त्याचे 2 सब्जेक्ट्स आहेत. जसं म्हटलं, की मटेरियल सायन्स. कारण आता असं आहे, की तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस समजून घ्यायच्या असतील, याच्यातले काही गोष्टी समजून घेण्यासाठी मटेरियल सायन्सचं नॉलेज असल्याशिवाय ते समजणारच नाही. त्याच्यात क्लॅरिटी येणार नाही. आणि डायरेक्टली सुद्धा मटेरियल सायन्सवरती डायरेक्टली सुद्धा क्वेश्चन्स आहेत. बरोबर? म्हणजे हे समजून घेण्यासाठी हे गरजेचं आहेच आणि याच्यावर क्वेश्चन सुद्धा आहेत. जसं क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय ते माहितीच असलं पाहिजे. त्याच्या टाइप्स माहिती असले पाहिजेत. मटेरियल प्रॉपर्टीज काय असतात आणि काही सिलेक्टेड हीट ट्रीटमेंट जे आहे त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आलेले आहेत. तर जसं याच्यातलं आपल्याला जर स्ट्रेन हार्डनिंग माहित नसेल, म्हणजे याच्यातलं क्रिस्टल स्ट्रक्चर माहित नसेल, तर आपल्याला इकडची स्ट्रेन हार्डनिंग, वर्क हार्डनिंग किंवा कोल्ड वर्किंग ह्या प्रोसेसेसमध्ये म्हणजे त्याचे इफेक्ट्स काय आहेत ते समजत नाही, जोपर्यंत आपल्याला हे माहित नसेल. त्याच्यामुळे मटेरियल सायन्स आपल्याला प्रिपेअर करावाच लागेल आणि तो आधी करावा लागेल. म्हणजे सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आधी मटेरियल सायन्स प्रिपेअर करायचं आहे, नंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसकडे जायचं आहे. बरोबर? त्याच्यात मटेरियल सायन्ससाठी बुक बघाल तर म्हणाल, कोडगिरेंचं पुस्तक आहे. चांगलं व्यवस्थित म्हणजे डिटेल आहे. सगळं बऱ्यापैकी अवेलेबल आहे त्याच्यात. प्रोडक्शनमध्ये तुम्हाला हाजरा चौधरींचं जे बुक आहे त्याच्यातलं व्हॉल्यूम 1 वापरला तरी सफिशियंट होतो. कारण की आपल्याला प्रोसेसेस फक्त पाहिजेत. व्हॉल्यूम 2 ची आपल्याला फारशी गरज नाही. बरोबर? हे झालं मॅन्युफॅक्चरिंग आणि मटेरियल सायन्स संदर्भात. जसं याच्यात बरेच काही टॉपिक्स आहेत जे तुमच्या, आता इथे मी जे लिस्ट केलंय ना, हे तुमच्याकडे नक्की ठेवा. याला लिहून घ्या किंवा याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीली अवेलेबल आहे. आपल्या ॲपमध्ये सुद्धा याला तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथून तुम्ही हे घ्या. मी याच्यासाठी सांगतोय, की हे जे मी लिस्ट करून दिलेलं आहे, हे एक्झॅक्टली तुमचे प्रिपरेशन सिक्वेन्स असणार आहे. ह्याच्यातल्या ह्या सिक्वेन्सला तुम्ही फॉलो करून प्रिपेअर कराल, तर तुमच्या गडबड होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. जसं काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या सिलेबसमध्ये नाहीयेत, त्या मी इथे ॲड केलेल्या आहेत आणि त्याच सिक्वेन्समध्ये ॲड केल्या आहेत, ज्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला त्या प्रिपेअर करायच्या आहेत. जसं कास्टिंग प्रोसेस असेल, तर ते सिलेबसमध्ये तुमच्या कास्टिंग प्रोसेस नाहीये. पण क्वेश्चन पेपर्स बघितला तर कास्टिंगवरती भरपूर क्वेश्चन्स आहेत, म्हणजे येतात. ओके. सो ह्याला प्रॉपर नोट करून घ्या सिक्वेन्समध्ये. आता तिसरा एरिया, जसं मी म्हटलो, की पहिला एरिया डिझाइनचा झालाय, दुसरा एरिया आपला मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनचा झालाय. तिसरा एरिया आपला थर्मल इंजिनिअरिंगचा आहे, जो दिसताना तिथे 2च मॉड्यूल दिसतात, पण ॲक्चुअली खूप मोठा एरिया आहे. जसं आपण स्टार्ट त्याला फ्लुइड मेकॅनिक्सने करतो आणि याच्यात मी लिहिताना इथे टर्बो मशीन जरी सेकंड लिहिला असलं, तरी याला आपल्याला शेवटी प्रिपेअर केला तरी चालतो. ठीक आहे. एफएम नंतर लगेच टर्बो मशीन प्रिपेअर करण्याची काही करू नका. याला ॲट दी लास्ट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, कारण की जोपर्यंत थर्मलचा बेस येणार नाही, तोपर्यंत टर्बो मशीन्स आपल्याला प्रॉपर कळणार नाही. म्हणून प्रिपेअर करताना आपण इथून स्टार्ट करताना याला फ्लुइड मेकॅनिक्सने स्टार्ट करायचंय.
आता काय झालं, की त्यांनी ह्याला हेडिंग देतानाच हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशिनरी दिलंय मॉड्यूलला. म्हणून मग मी त्याला इथे ठेवलंय. ॲक्चुअली प्रिपेअर करताना याला आत्ता लगेच करायचं नाहीये. आधी एफ-एम मॉड्यूल प्रिपेअर करायचंय पूर्ण. नंतर थर्मोडायनामिक्समध्ये आपल्याला जायचंय. आणि थर्मोडायनामिक्स रेफ्रिजरेशन वगैरे झाल्यानंतर आपण तुम्ही ॲट द एंड म्हणजे इव्हन एनर्जी इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्ही टर्बो मशिनरीजला जायचंय. याचं कारण सांगतो. कारण की बऱ्याचशा कन्सेप्ट थर्मोडायनामिक्सच्या जोपर्यंत क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला टर्बो मशीनची अंडरस्टँडिंग क्लिअर होणार नाही. असंच सांगतो. त्याच्यामुळे याला ह्या सिक्वेन्समध्ये नाही करायचं. याला शेवटच्या शेवटच्या पार्टमध्ये याला प्रिपेअर करायचं टर्बो मशीन्सला. टर्बो मशीन्समध्ये सुद्धा तुम्हाला हायड्रॉलिक टर्बाइन्स आणि पंप्स वगैरे त्यांनी म्हणलेलं आहे. बरोबर? बट इम्पॅक्ट ऑफ जे टॉपिक ॲक्चुअली सिलेबसमध्ये मेन्शन नाहीये. आता मला रिएक्शन टर्बाइन प्रिपेअर करायचंय, मला हायड्रॉलिक टर्बाइन प्रिपेअर करायचंय आणि मला जर त्याचं व्हेलॉसिटी ट्रायंगल कसं आलं हेच माहीत नसेल, त्याची मला क्लॅरिटी येणार नाही. मला पाठ करायला लागेल. मला ती डायग्राम लक्षात ठेवायला लागेल. त्याच्यासाठी आपल्याला इम्पॅक्ट ऑफ जेट हा टॉपिक जोपर्यंत क्लिअर होत नाही, तोपर्यंत हे पुढचं कळणार नाही. आणि इम्पॅक्ट ऑफ जेट ह्या टॉपिकवरती सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणून आपल्याला हे पण प्रिपेअर करायचे. ठीक आहे? जे सिलेबसमध्ये मेन्शन नाहीये. आता एअर कॉम्प्रेसर्स मी इथे ॲड केलंय. जे पुढच्या एनर्जी इंजिनिअरिंग वगैरे त्या मॉड्यूलमध्ये त्यांनी टाकलं होतं. त्याला मी टर्बो मशीन सोबतच ठेवलेलं आहे. ठीक आहे? याच्यासाठी आर-के बन्सल फ्लुइड मेकॅनिक्ससाठी सफिशियंट आहे. स्टँडर्ड बुक्स पण अवेलेबल आहेत. पण हे पण होऊन जातं. याच्याने पण काम होऊन जाईल तुमचं. आर-टी-ओ एम-बी-एचं. ठीक आहे? याच्यासाठी कुर्मी गुप्ता पण आहे. तुमच्या टर्बो मशीनसाठी तुम्ही म्हणाल तर. ठीक आहे? नंतर नेक्स्ट पार्ट जो आहे त्याच्यातला एफ-एम कंप्लीट केल्यानंतर आपण डायरेक्टली थर्मोडायनामिक्स वरती शिफ्ट होणार. ज्याच्यात आपल्याला लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स आणि त्याच्यावरून हीट इंजिन, रेफ्रिजरेटर आणि हीट पंप यांच्या कन्सेप्ट्स. ठीक आहे? यांचे बेसिक परफॉर्मन्स पॅरामीटर जे आहे ते स्टडी करायचे. इथपर्यंत आपल्याला थर्मोडायनामिक्समध्ये आहे. नंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो सायकलचा पार्ट तो आपण एनर्जी इंजिनिअरिंगमध्ये कव्हर करू शकतो, रेफ्रिजरेशनमध्ये सुद्धा कव्हर करू शकतो. तर हे जसं लिंक आहे, हे म्हणजे याला असं सेपरेट नाही करता येणार की हा थर्मोडायनामिक्सचा पार्ट आहे की नाही. मी जेव्हा सेशन्स गेले याच्यावरती सेशन सुरू झालेत आपले ऑलरेडी लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स वरती जवळ-जवळ 5-6 सेशन ऑलरेडी झालेले आहेत. YouTubeला पण फ्रीली अवेलेबल आहेत. ॲपमध्ये त्यांना आपण ओपन ठेवलेलं आहे. तुम्ही डेमो लेक्चर्स म्हणून ते ऐकू शकतात. ठीक आहे. लवकरच याचं सेकंड सेशन जे आहे, सेकंड मॉड्यूल जे आहे ज्याच्यातलं लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स सेकंड लॉ ते सुद्धा आपलं लवकरच आपण टाकतोय. नंतर मग एनर्जी इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला ज्या सायकल्स आहेत, पॉवर प्रोड्युसिंग सायकल्स पर्टिक्युलरली त्यांच्यावरती आपण एनर्जी इंजिनिअरिंगमध्ये बघणार आहोत आणि रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगमध्ये पॉवर कन्झ्युमिंग सायकल ज्या आहेत त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. ठीक आहे. बघा इथे एक सब्जेक्ट ॲड झाले डायरेक्टली हे तुमच्या सिलेबसमध्ये प्रॉपरली मेन्शन नाहीये. ओके. याच्यासाठी आपल्याला थर्मोडायनामिक्स म्हणाल तर पीकेनागमध्ये बरंचसं तुमचं थर्मोडायनामिक्स थर्मलचं पूर्ण म्हणजे इव्हन आर-एस-सीचं जे काम आहे किंवा एनर्जी इंजिनिअरिंगच्या ज्या सायकल्स आहेत, ह्या सुद्धा पीकेनॅकमध्ये अवेलेबल आहेत. म्हणून हे पुस्तक तर मिनिमम असलंच पाहिजे तुमच्याकडे. अदरवाईज स्पेसिफिकली आर-एस-सीसाठी जायचं असेल रेफ्रिजरेशनसाठी तर तुम्ही सी-पी-आर-ए राव हा एक चांगला ऑथर आहे. त्यांचं पुस्तक बघू शकतात. याला सिम्प्लिफाय करून आपण नोट्समध्ये देणारच आहोत. सगळ्या नोट्स आपल्या रेडी आहेत. ॲपवरती अवेलेबल आहेत. नंतर अ, हा शेवटचा भाग आहे. जसं मी म्हटलं पहिला झाला डिझाइनचा, दुसरा झाला मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनचा, तिसरा झाला थर्मल इंजिनिअरिंगचा आणि चौथा पार्ट जो आहे तो इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग किंवा क्वालिटी कंट्रोल या दोघांचा मिळून असे 2 मॉड्यूल आपण याच्यात करू शकतो. ज्याच्यात इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी आपल्याला ओ-पी खन्नांचं पुस्तक जे आहे ते ओके होऊन जातं. त्याच्यात टाईम स्टडी, वर्क स्टडीवरती बऱ्याच क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. त्याच्यात स्टॅटिस्टिकल आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये लिमिट्स अँड फिट्स टॉलरन्सेस वरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स असतात. ज्याच्यात तुम्हाला एम महाजनचं पुस्तक जे आहे ते म्हणजे छान दिलंय त्यांनी. त्याच्यात तुम्हाला होऊन जाईल. कमी वेळ गेले, एवढं काही फार कठीण नाहीये. कमी वेळात प्रिपेअर होणारा टॉपिक आहे. सोपा आहे. ठीक आहे. आणि मग फायनली आता हे झालं पूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट. आता ऑटोमोबाईल ज्याला आपण म्हणतो त्याच्यात मेजर 2 भाग मी केलेत पर्टिक्युलरली. एक आयसी इंजिनचा पार्ट आहे आणि दुसरा त्यात बाकीच्या ज्या ॲक्सेसरीज आहेत ऑटोमोबाईलच्या त्यांचं म्हणजे सगळ्या सिस्टम्स, सब सिस्टम्स त्यांचा एक पार्ट. तर आयसी इंजिनमध्ये आपल्याला व्ही गणेशनच्या पुस्तकात बऱ्यापैकी सगळं मिळून जातंय आपल्याला. ज्याच्यात तुम्हाला 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक इंजिन हे बेसिक कॅटेगरी आहे इंजिनच्या आणि त्याच्यात मग सी-आय इंजिन आणि एस-आय इंजिनवरती आपल्याला डिटेल्स आहेत. सिलेबस जर बघितला तुम्ही तर याला प्रॉपर कॅटेगराईज करून मी दिलेलं आहे. ज्याच्यात तुमचं कॉम्प्रेशन इग्निशनमध्ये आपल्याला माहिती आहे, की आपल्याला इंजेक्शन करावं लागतं फ्युएलचं. तर इंजेक्शन सिस्टम्स असतात आणि स्पार्क इग्निशनमध्ये आपल्याला स्पार्क प्लग लागतो. तर त्याच्यात इग्निशन सिस्टम्स असतात. ठीक आहे. तर हे स्पार्क इग्निशनसाठी झालं, हे कॉम्प्रेशन इग्निशनसाठी झालं आणि त्याच्यात मग प्रत्येक इंजिनमध्ये आपल्याला लुब्रिकेशन तर लागणारच आहे आणि त्याचं कूलिंग पण लागणार आहे. तर ह्या सिस्टम्स ह्या सगळ्या मिळून हे पूर्ण तुमचं आयसी इंजिनमध्ये कव्हर होतं. जे की व्ही गणेशनचं छान पुस्तक आहे त्याच्यात कव्हर होऊन जातं. ठीक आहे. आता राहिला पार्ट शेवटचा ज्याच्यात तुम्हाला ऑटोमोबाईल शेवटचा नाही सेकंड लास्ट त्याच्यानंतर परत व्हेकल ऍक्ट वगैरे आहे. तर ऑटोमोबाईलमध्ये सगळ्या जेवढ्या काही सिस्टम्स आहेत, सब सिस्टम्स ज्या इंजिनला रन करण्यासाठी लागतात, त्यांचे डिटेल्स म्हणजे जसं चेसिस डिझाइन पासून स्टीअरिंग सिस्टम असेल किंवा डिफरन्शियल
ट्रान्समिशन सिस्टम असेल, ब्रेक्स असतील, ठीक आहे. व्हेकलचं मेंटेनन्स कसं करणार, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट काय असेल. आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स हा एक पार्ट याच्यात ऍड झालेला आहे. अ, फार कठीण नाहीये, सोपा आहे. तो आपण नोट्समध्ये देऊया, ठीक आहे. याच्यासाठी बुक्स म्हणाल तर मग कृपाल सिंगचं छान पुस्तक आहे. म्हणजे ऑटोमोबाईलसाठी ऑलमोस्ट सगळेच हेच पुस्तक वापरतात, तुम्हालाही माहिती असेल. कृपाल सिंग 1 आणि 2 या दोघं व्हॉल्युम्समध्ये हे सगळं कव्हर केलेलं आहे व्यवस्थित, ठीक आहे. त्याच्यातनं तुम्हाला ते आपल्या ह्याच्यात जेवढ्या शक्य असतील ह्या बुक्सच्या पीडीएफ्स आपण आपण ग्रुपवरती अवेलेबल करून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परचेस करण्याची फार गरज पडणार नाही. फिजिकली ठेवलं सोबत तर पुस्तक चांगलंच आहे. आणि मग शेवटचा पार्ट जो आहे तो मोटर व्हेकल ऍक्ट आणि सेफ्टी जे आहे त्याच्यात याचं स्टँडर्ड लिटरेचर कुठे सापडणार नाही तुम्हाला तसं. त्याच्यामुळे इंटरनेट गुगल करण्यापेक्षा याचा आम्ही एक प्रॉपर डॉक्युमेंट कंपाईल करून ॲपवरती दिलेलं आहे. तिथून तुम्ही याच्या नोट्स आपल्या घेऊ शकतात. जसं डायरेक्ट स्टँडर्ड बुक्स याच्यावरती काही फार प्रॉपर नाही आहे अजून कुठे. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द सिलेबस. आता आपण याला मी जसं म्हटलं की सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. याच्यात जे 4 भाग मी केलेत. एक डिझाईनचा पार्ट आहे. दुसरा मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनचा पार्ट आहे. तिसरा जो आहे तो थर्मल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, ज्याच्यात आपल्याला 5 सब्जेक्ट ॲड होतात, बरोबर? असे टोटल 5, 6, 7, 8, 9 सब्जेक्ट्स आणि हे 2 9, 10, 11 11 सब्जेक्ट्स आपले जे आहेत ते कोर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आहेत. आणि मग मी हे 2 भाग जे आहेत, तुमचं जे ऑटोमोबाईल त्यांनी ज्याला 8 मॉड्यूल दिलेले आहेत, ॲक्चुअली 2 मॉड्यूल तुमच्या आयसी इंजिनचे आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असे 2 भाग मी करून दिले आहेत त्याच्यात आणि शेवटचा तुमचा मोटर व्हेकल ॲक्टचा आहे. तर आता तुम्ही जर आपलं ॲपचं कोर्स स्ट्रक्चर बघितलं, ॲपमध्ये जर फोल्डर्स बघितले, तर तुम्हाला ह्या सिक्वेन्समध्ये ते सापडणार आहे. त्याच्यामुळे सिलेबसची कॉपी कंपेअर करून जर तुम्ही कोर्स स्ट्रक्चरचा फोल्डर्स चेक केले, तर तुम्हाला कदाचित ते सारखं वाटणार नाही. बरोबर ना? तुम्हाला वाटेल की ऑटोमोबाईलचे नाहीयेत सगळे मॉडेल. पण तसं नाहीये ते. कारण की हे ज्या पद्धतीने ते प्रिपेअर केलं पाहिजे, त्या पद्धतीनेच आपण ॲपमध्ये दिलेलं आहे. जस्ट त्याला ई-एम-व्ही-आयच्या सिलेबसला एक्झॅक्टली मॅच करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तसे फोल्डर्स आपण बनवलेले नाहीयेत. फोल्डर्स आपण ह्या पद्धतीने बनवलं, ज्याच्याने तुम्हाला क्लॅरिटी असेल की एक्झॅक्टली तुम्हाला किती वेळ कोणत्या गोष्टीला प्रिपेअर करायचा आहे. कुठलाच ई-एम-व्ही-आयचा मेन्स सिलेबसमधला कुठलाच पॉइंट आपण आपल्या कोर्समध्ये सोडलेला नाहीये. त्याला फोल्डर्सवरनं कंपेअर करू नका. त्याच्यातलं कंटेंट जे आहे ते बरोबर त्या पद्धतीने दिलेलंच आहे. ओके. ह्याच्यात डाउनलोडेबल पीडीएफ नोट्स आपल्या ॲपमध्ये आहेत. जर कोर्स परचेस केलेला असेल तुम्ही, तर सगळ्या पीडीएफ्स तुम्ही डाउनलोड करू शकतात. त्या तुमच्या स्टोअरमध्ये, तुमच्या मोबाईलच्या स्टोरेजमध्ये तुम्हाला सापडतील पीडीएफ्स आणि त्या तुम्ही प्रिंट घेऊन अभ्यास करू शकतात. बरोबर? टेस्ट सीरीज आपण लॉन्च केलेली आहे, कारण याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे माहिती का, की प्रिपरेशन केल्यानंतर कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि ते किती वेळात मी ते सॉल्व्ह करू शकतो. टाईम मॅनेजमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट आणि नंबर ऑफ व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स हॅज टू बी टॅकल्ड. तुम्हाला ते बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स एमसीक्यूज तुम्हाला माहिती असले पाहिजेत. म्हणजे ते प्रॅक्टिस झालेली पाहिजे. तर त्याच्यात आपल्याला सक्सेस रेट चांगला असतो. त्याच्यामुळे टेस्ट सीरीज पण आपण लॉन्च केलेली आहे. आपली आधीचा एक्सपिरियन्स तुम्हाला माहीत नसेल तर आपली जी आय-टी-आय प्रिन्सिपलची जी आपण लेक्चर सीरीज लॉन्च केली, त्याच्यातली टेस्ट सीरीज जी होती ती खूप चांगली त्याचा फीडबॅक आम्हाला आलेला आहे. तर तशाच प्रकारची एक क्वालिटी टेस्ट सीरीज आपण आर-टी-ओ एम-व्ही-आयसाठी सुद्धा देतोय. सो त्याचा सुद्धा तुम्ही इव्हन तुम्हाला कोर्स जर नसेल परचेस करायचा, तुम्ही फक्त टेस्ट सीरीज सुद्धा परचेस करू शकता. तसं पण ऑप्शन अवेलेबल आहे. आणि जे लोकं कोर्स परचेस करतायत त्यांना बाय डिफॉल्ट टेस्ट सीरीज फ्री आहे. ठीक आहे. सो याच्यात आता काही इम्पॉर्टंट गोष्टी मला ज्या वाटतात प्रिपरेशन करताना चुका होऊ शकतात किंवा ज्यांची काळजी आपण घेतली पाहिजे त्या डिस्कस करूया. तुम्ही जेवढं लवकर स्टार्ट कराल, म्हणजे आता बरेचसे स्टुडंट्स काय करतात, की आधी प्रिलिम्सवरती फोकस करण्याची स्ट्रॅटेजी असते, की पूर्ण वेळ प्रिलिम प्रिपेअर करायचं आणि ती क्वालिफाय केल्यानंतर मेन्सला स्टार्ट करू. माझं याच्यावरचं ओपिनियन असं आहे, की तुम्हाला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे, की तुम्ही शेवटपर्यंत पोहोचणार आहात. बरोबर? हे तुमच्या सबकॉन्शियसला क्लिअर असलं पाहिजे, की मला शेवटपर्यंत जायचंच आहे. आणि जर ते जायचं आहे, तर मग मला ते आजपासून करायला लागेल. सो तुम्ही जर आता प्रिलिम प्रिपेअर करत असाल, तर 90% वेळ जो आहे, तो तुम्ही प्रिलिमलाच द्या. पण मेन्स बघूच नका किंवा मेन्स आता करायचंच नाही, असं मला वाटत नाही योग्य आहे असं. तुम्ही दिवसातला किंवा आठवड्यातला काहीतरी काळ, काहीतरी वेळ अवर्स, 2 अवर्स, 5 अवर्स तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा दिला पाहिजे. सो दॅट तुम्हाला सबकॉन्शियसली तुम्ही प्रिपेअर्ड होतात, की तुम्हाला मेन्सपर्यंत पोहोचायचंच आहे आणि त्याच्याने तुम्हाला प्रिलिम्सला पण डायरेक्टली, इनडायरेक्टली फायदा होतो. सो माझं सजेशन आहे, की तुम्ही प्रिपरेशन करत असाल, आज मेन्सवरती फोकस करा. नो डाउट आज मेन्सवरती फोकस करा. 90% वेळ तुमचा मेन्सलाच द्या. सॉरी प्रिलिम्सलाच द्या. बट सायमल्टेनियसली आठवड्यातनं 2-3 तास का असेना, पण तुम्ही प्रिलिम्सचा पण सिलेबस बघायला सुरू करा. त्याच्यातले काही टॉपिक्स लर्न करायला सुरू करा. म्हणजे त्याच्यात पण अवेअर राहा. त्याच्याशी पण टचमध्ये राहा. सो जेवढं तुम्ही लवकर सुरू कराल, तेवढं तुमचं बेटर असणार आहे. आता याच्यात सगळ्यात इम्पोर्टंट काय होतं, गडबड कुठे होते मी तुम्हाला सांगतो. बरेचसे स्टुडंट्स काय करतात, की एक टॉपिक प्रिपेअर करतात आणि पटकन त्याच्यावरचे एमसीक्यूज सॉल्व्ह करायला जातात आणि मग ते डिफिकल्ट वाटायला लागतात. कारण तुम्हाला सांगतो, की एमसीक्यूजमध्ये 2 प्रकार असतात. एमसीक्यूज जे असतात, एक एमसीक्यू असतो तो एक प्युअर एका पर्टिक्युलर टॉपिकवर डिपेंड असलेला एमसीक्यू असतो. डिपेंड्स ऑन वन टॉपिक.
आता असा एमसीक्यू जर तुम्ही बघितला, त्याचा तो टॉपिक प्रिपेअर करा आणि तशा टाईपचा एमसीक्यू त्याच्यावरती बेस्ड असलेला एमसीक्यू बघितला, तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येतो आणि मग काही अडचण नाही. पण एक असे काही एमसीक्यूज असतात ते मल्टिपल टॉपिक्स वरती 2 टू 3 टॉपिक्स वरती डिपेंड करतात. म्हणजे काय, की जोपर्यंत तुम्हाला त्या दोघं-तिघं टॉपिक्सला त्याच्यातली डेप्थ नसेल, तोपर्यंत तुम्हाला त्या एमसीक्यू मधला मधलं मधलं ट्रिक कळणार नाही. जसं आता डिझेल इंजिन सायकल जी आहे, डिझेल इंजिन सायकल हा एक टॉपिक झाला, बरोबर? आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजे आयसी इंजिन मधला सीआय इंजिन हा एक पार्ट झाला. डिझेल इंजिन हा एक पार्ट झाला. त्याच्या टर्मिनॉलॉजीज झाल्या. आता हे 2 वेगळे टॉपिक आहेत. आयसी इंजिनमध्ये आपण डिझेल सायकल स्टडी करणार आहेत, बरोबर? आणि त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग सीआय इंजिनमध्ये स्टडी करणार आहे. आता हे तुम्ही दोघं टॉपिक वरती एखादा क्वेश्चन असतो, जो क्वेश्चन या दोघं टॉपिकवरती डिपेंड असतो. आणि तुम्ही काय करतात, तुम्ही आयसी इंजिन स्टडी केलं, टर्मिनॉलॉजी स्टडी केल्या, की त्याच्या वरचे क्वेश्चन्स बघायला जातात आणि त्याच्यात मग एखादा पीव्ही डायग्रामचा क्वेश्चन समजत नाही. तो डिफिकल्ट वाटतो. मग तुम्हाला वाटतं मग तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची एकतर घाई करू नका आणि जर करायचे असतील तर आपण जे आता आपल्या कोर्स स्ट्रक्चरमध्ये आपण कसं करतो, की एक मॉड्यूल कंप्लीट केलं. त्याच्यावरचे जे एमसीक्यूज असतात ते कोरली त्या मॉड्यूलवरतीच डिपेंड असतात. त्याच्यात असे मिक्स्ड एमसीक्यूज नसतात जे की 2-3 टॉपिकवरती डिपेंड असतील. तर तिथले तुम्ही एमसीक्यूज घेतलेत, तेवढे प्रिपेअर केलेत, दॅट इज फाईन. जेव्हा आपण म्हणजे 2 प्रकारच्या टेस्ट आपण ठेवतो. सेक्शनल टेस्ट आणि एक टोटल टेस्ट असतात. फुल लेंथ टेस्ट. त्या फुल लेंथ टेस्टमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारच्या एमसीक्यूचं मिक्सचर सापडेल. पण सेक्शनल टेस्ट ज्या असतात त्या फक्त कोर टॉपिक वाईज डिपेंड केलेलं म्हणजे बनवलेल्या टेस्ट असतात. ज्याच्यात ती सेक्शनल टेस्ट अटेम्प्ट करताना तुम्हाला फक्त त्या सेक्शनच्याच एमसीक्यू म्हणजे त्या सेक्शनच्याच टॉपिकचं नॉलेज असलं पाहिजे. मग जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय, एक तर पहिल्यांदा डायरेक्ट एमसीक्यूवर कधीच जायचं नाहीये. आधी तुम्हाला त्याला प्रिपेअरच करायचंय. प्रॉपरली त्याची डिटेल अंडरस्टँडिंग डेव्हलप करायची आहे, लर्न करायचंय आणि मग त्याचे एमसीक्यूज प्रॅक्टिस करायचे आहेत. टॉपिक वाईज एमसीक्यू प्रॅक्टिस करायचेच आहेत. असं नाही की मी पूर्ण सिलेबस कंप्लीट करेल आणि मग मी ॲट द एंड सगळे एमसीक्यू घेईल, तसं पण नाही करायचंय. आपल्याला टॉपिक प्रिपेअर करायचा आहे आणि एमसीक्यूज पण त्याच्या लगेच इमिजिएट प्रॅक्टिस पण करायची. पण ते जे एमसीक्यूज आपण प्रॅक्टिस करणार आहोत, त्या मिक्स्ड एमसीक्यूज नसल्या पाहिजेत. त्या सिंगल टॉपिक बेस्ड एमसीक्यूज असल्या पाहिजेत. जे आपण आपल्या ॲपमध्ये आपल्या मॉड्यूल वाईज जेव्हा आपले व्हिडिओ लेक्चर असतील त्याच्या एंडला प्रत्येक सेक्शनच्या एंडला आपण काही प्रॅक्टिस एमसीक्यूज पण सॉल्व्ह करून दिलेले असतात आणि टेस्ट सिरीज पण दिलेली असते. तर त्या सगळ्या एमसीक्यूज ज्या असतात त्या टॉपिक बेस्ड एमसीक्यूज असतात. तर त्या तुम्ही त्याच्यावरती इनिशियली फोकस करायचा आहे जेणेकरून कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आणि जसे तुमचे नंबर ऑफ मॉड्यूल्स कव्हर होतील, तेव्हा तुम्ही ज्या फुल लेंथ टेस्ट आहेत त्यांच्यावरती जायचे. तेव्हा तुम्ही मिक्स्ड एमसीक्यूजला टॅकल करायचे. ठीक आहे. पी-वाय-क्यूज स्वतः बघितले पाहिजेत. जरी आम्ही सॉर्ट आउट करून देतोच. आमच्या जेवढं पण कंटेंट असणार आहे, लिटरेचर असणार आहे, त्याच्यात तुम्हाला पी-वाय-क्यूज नुसारच सॉर्टेड क्वेश्चन असतील. पण तुम्ही स्वतः सुद्धा पी-वाय-क्यूज बघितल्या पाहिजेत आणि त्या इनिशियली नाही बघितल्या पाहिजेत. ॲट द एंड तुमचं जवळ-जवळ 60-70% प्रिपरेशन झालं, की मग तुम्ही पी-वाय-क्यूज हातात घ्यायला सुरू करा. बरोबर? सुरुवातीला लगेच घेऊ नका, कठीण वाटायला लागेल. प्रिपरेशन एमसीक्यू जेव्हा आपण लर्न करतो, त्यावेळेस फक्त करेक्ट ऑप्शन कुठला आहे, एवढ्यावरती जसं आता आम्ही डिस्कशन जेव्हा करू एमसीक्यूचे जे सेशन असतील, त्याच्यात हा करेक्ट टॉपिक, हा करेक्ट आन्सर एवढंच नाही थांबणार. आपण त्याच्यात उरलेले 4 टॉपिक जे असतात, उरलेले 3 जे ऑप्शन्स असतात, त्यांचं पण काय रिझन आहे, ते का नाही आहेत किंवा त्याच्याविषयीच्या इतर डिटेल्स त्या पण तिथे रिकॉल करून देतो आपण, जेणेकरून तुमचं जास्त त्याच्यात प्रॅक्टिस होते. आणि तुम्ही पण तसंच केलं पाहिजे. जेव्हा एमसीक्यू स्टडी करतायत, सॉल्व्ह करतायत, त्यावेळेस उरलेले 4 ऑप्शन का नाहीयेत, त्यांचा काय संबंध आहे, ते कसे इथे ॲप्लिकेबल नाहीयेत, याचा पण आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे. टेस्ट सीरीज आपण वापरलीच पाहिजे. टेस्ट सीरीज शिवाय तुमची प्रॅक्टिस होत नाही. डायरेक्ट तुम्ही म्हणाल, की मी सगळा अभ्यास करून घेतो, एमसीक्यूज प्रॅक्टिस करतो आणि मग मी एक्झामला डायरेक्ट जाईल. तर एक्झामचं जे अँबियन्स आहे, त्या पर्टिक्युलर 190 मिनिटांमध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर हे इम्पॉर्टंट आहे, की त्याची प्रॅक्टिस मल्टिपल टाईम झालेली पाहिजे. ते 90 मिनिटं एक्सपिरियन्स करण्याची. बरोबर ना? त्या 90 मिनिटात मी किती वेळ घेतो? कुठल्या एरियाला मला जास्त वेळ लागतो? कुठल्या टाईपच्या क्वेशन्सला मी कमी वेळ घेतो? याचं अॅनालिसिस तुमचं स्वतःचं तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही स्वतः त्याची प्रॅक्टिस केलेली असेल. ठीक आहे? त्याच्यामुळे टेस्ट सीरीज म्हणजे त्याच्याशिवाय तर मला वाटत नाही, की फार सक्सेस रेट असेल म्हणून. टेस्ट सीरीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. थेरी क्वेश्चन्स बऱ्यापैकी आहेत. आर-टी-ओ, एम-व्ही-आय, मेन्स जर बघाल पर्टिक्युलरली तर न्यूमेरिकल्स फार नाहीयेत. काही टॉपिक्स आहेत ज्याच्यात छोटे-छोटे न्यूमेरिकल्स आहेत, जे आपण घेणार आहोत. बट मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स विल बी थेरी क्वेश्चन्स. ओके. सो जास्त न्यूमेरिकलचं जर टेन्शन असेल, तर त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी होत असेल, तर ते टेन्शन घेणं सोडून द्या. कारण की न्यूमेरिकलवरती काही फार डिपेंड नाहीये. आणि जे न्यूमेरिकल्स लागतायत ते सोपे आहेत. त्यांना कसं करायचंय त्याची पण आपण डिटेल्स घेतलेले आहेत. बरोबर? रिव्हिजन बऱ्यापैकी वेळा झाली पाहिजे. रिव्हिजन आणि रिकॉलिंग इज इम्पॉर्टंट. फक्त रिव्हिजननी गरज नाहीये. जो टॉपिक झालाय तो रिवाईज केल्यानंतर त्याला न बघता आठवून बघणं म्हणजे रिकॉलिंग करणं, ते सुद्धा तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे?
आता हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की सीक हेल्प. आता काय होतं बऱ्याच वेळा ना, आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेल्या लोकांचा प्रॉब्लेम काय असतो, की त्यांना असं वाटतं की आपल्याला माहिती आहे सगळं आणि आपण बऱ्यापैकी वेळा इंजिनिअरिंगमध्ये आहोत. तर कुठल्याही कोर्सची किंवा टेस्ट सिरीजची मला काही फार गरज नाही. मी माझं बघून घेईल. हा जो कॉन्फिडन्स आहे हा ठीक आहे. म्हणजे मला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. बट मला म्हणायचं असं आहे की अपॉर्च्युनिटी रेअर आहे. म्हणजे खूप कमी वेळा ॲड येते. 3-3, 4-4 वर्षानंतर एकदा ॲड येते. आणि अशा वेळेस आपण आपण स्वतःच्या याला कॉन्फिडन्स म्हणायचा की ओव्हर कॉन्फिडन्स म्हणायचा हे तुम्ही ठरवा. पण मला म्हणायचं आहे की तुम्हाला जर मार्केटमध्ये हेल्प अवेलेबल असेल, म्हणजे जर अशी एखादी सिस्टम अवेलेबल असेल जी तुम्हाला प्रॉपर त्याला तुमचा वेळ वाचवू शकते, तर त्या सिस्टमची हेल्प घ्यायला पाहिजे. फार थोडेफार चार्जेस असेल तर पे करायला काही हरकत नाही. पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन स्वतःच मी करून घेईल, माझं बघून घेईल, ह्याच्यात जाण्याऐवजी रेअर अपॉर्च्युनिटी आहे, जिथे जे शक्य म्हणजे कोर्सेस असतील किंवा काही जिथे गाईडन्स अवेलेबल आहे, त्यांचा गाईडन्स आपण घेतला पाहिजे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. दॅट इज द ओन्ली थिंग. ओके. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट जसं म्हणलो मी, की एम-सी-क्यूजची प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाहीये. सो दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू शेअर अबाउट ऑल दी प्रिपरेशन गाईडलाईन्स. याच्यात आपण जसं मी म्हणलो मगाशी, की आपल्या ॲपवरती बॅचेस आपण ऑलरेडी लॉन्च केलेल्या आहेत, की प्रिलिम्ससाठी एक व्हेरी ट्रेन्ड अँड एक्सपिरियन्स फॅकल्टी आपल्याकडे आहे. अमोल ताके सर, जे आपल्याला सगळ्यांना ओळखतो आपण, की बऱ्यापैकी ह्या एरियात म्हणजे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी प्रिपरेशनच्या पूर्ण याच्यात बऱ्यापैकी त्यांचं नॉलेज आहे आणि त्यांचे सेशन्स YouTubeला पण फ्रीली अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकतात. मयूर सर आपल्याकडे आहेत, उत्तम सर आहेत, मंगेश सर आहेत. हे तुमचं प्रिलिम्सचं सिलेबस जे आहे, आरंभ बॅच जी आहे, तिथं आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. ज्याच्यात टेस्ट सीरीज जसं मी म्हटलो, की टेस्ट सीरीज पण आहे आणि 1 वर्षाचा पूर्ण फुल ॲक्सेस अवेलेबल आहे आपल्याकडे. नंतर संकल्प बॅच जी आहे ती आपली मेन्सची बॅच आहे, ज्याच्यात आपण मेन्सचा सिलेबस कव्हर करणार आहे. जसं मी म्हटलं आता जेवढे मॉड्यूल तुम्हाला मी सांगितले त्या सिक्वेन्समध्ये आपल्या ॲपवरती अवेलेबल असणार आहे. त्याचे नोट्स आणि त्याची टेस्ट सीरीज पण त्याच्यात अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. सर ही बॅच तुम्ही आत्ताच घेऊ शकता. जर आत्ताच तुम्ही दोघं बॅचेस तुम्हाला जर आत्ता एका वेळी पाहिजे असतील, आताच तुम्ही ठरवलं की मला सुरुवातीपासून सगळं प्रिपेअर करायचं आहे, त्यासाठी आपण कंबाईन बॅच केलेली आहे. समर्पण बॅच, ज्याच्यात आपल्याला दोघं मॉड्यूल म्हणजे दोघं कोर्सेस जे आहेत ते कमी प्राईसमध्ये तुम्हाला 6,000त दोघं कोर्सेस मिळू शकतात. त्याच्यात तुम्हाला दोघांच्या टेस्ट सीरीज आणि दोघांच्या लेक्चर्सचे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळू शकतात. सो दॅट इज व्हॉट अवेलेबल ऑन अवर ॲप. आय होप हे सेशन याच्यात मदत झाली असेल तुम्हाला. सिलेबस बऱ्यापैकी समजला असेल. जसं-जसं YouTube चॅनलवरती पण आपलं कंटेंट अवेलेबल आहे. जर तुम्हाला वाटत असेल, डाऊट असेल तर तुम्ही त्याचे डेमो सेशन्स आधी बघा. जेवढं फ्री कंटेंट आहे अवेलेबल ॲपवरती ते बघा. नंतर निर्णय घ्या. ओके. आय विश यू बेस्ट ऑफ लक. थँक यू. सी यू. टेक केअर. गुड डे. बाय बाय.